इचलकरंजी थोरात चौक ते महासत्ता चौक या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। रस्त्याचे काम वारंवार बंद पडत असल्याने प्रशासनाने मक्तेदाराला मुदतवाढ देण्यापूर्वी काम पूर्ण करण्याची निश्चित तारीख स्पष्ट करावी, अशी मागणी नगरसेवक तथा जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली। आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत थोरात चौक ते महासत्ता चौक रस्त्याच्या कामाला मक्तेदाराला मुदतवाढ देण्याचा विषय चर्चेला आला। यावेळी माने यांनी रस्त्याच्या रखडलेल्या कामांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। मक्तेदाराला मुदतवाढ देण्याबाबत दुमत नसले तरी हा रस्ता नेमका कधी पूर्ण होणार याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे काम सुरू असून 5-6 महिने काम झाल्यानंतर पुन्हा काम बंद पडते, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या मार्गावर बोहरा मार्केट, निरामय हॉस्पिटल तसेच विविध शैक्षणिक अकॅडमी असल्याने नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते। शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर केला जातो। इचलकरंजी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा रिंग रोडवरच वर्षभर बंद असल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे। त्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कामाला गती द्यावी, अशी मागणी माने यांनी केली आहे। दरम्यान प्रशासनाने गणपती उत्सवापूर्वी निरामय हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे रवींद्र माने यांनी सांगितले। त्यामुळे आता प्रशासन हे आश्वासन प्रत्यक्षात कितपत उतरवते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।